नमस्कार सर. नमस्कार नमस्कार सर. मित्रांनो, अंधविश्वास का सर्च या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी नवीन मित्रांना भेटत असतो, त्यांच्याकडून माहिती काढून तुमच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत असतो. हाच माझा उद्देश आहे. आज मी आमचे मित्र माननीय वसंतरावजी राठोड सर यांच्या घरी आलो आणि त्यांना त्यांच्या बालपणाविषयी, शिक्षणाविषयी, नोकरीविषयी आणि परिवाराविषयी, सामाजिक कार्याविषयी प्रश्न विचारणार आहे. तर सर्वप्रथम सर, तुम्ही मला हे सांगा की आपलं बालपण आणि शिक्षण कसं झालं? सर, माझा जन्म 25 मे 1962ला भोईनी या छोट्याशा खेड्यामध्ये झाला. माझा तालुका मानोरा, जिल्हा वाशिम इथे माझा जन्म झाला. हां. परिस्थिती वडिलांची अत्यंत चांगली होती. माझं लहानपण अगदी आनंदात गेलं सर. बरं. आणि त्याचबरोबर वडील ज्यावेळेस पंचायत राज योजना सुरू झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये, तेव्हा वडील सुरुवातीलाच सरपंच होते सतत 10 वर्ष. अच्छा. अरे बा. आणि म्हणून ग्रामपंचायतचे जिल्हा परिषद शाळा आपल्या भोईनी गावामध्ये होतीच. हां. 1 ते 4पर्यंत माझं शिक्षण भोईनीलाच झालं. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा दापुरा 7वीपर्यंत तिथं शिकलो. नंतर विठुलीला शिकलो सर. हां. आणि नंतर उर्वरित शिक्षण माझं दिग्रस, अमरावती या ठिकाणी झालं. बरं बरं. म्हणजे कठीण परिस्थितीमधून शिकले असं मला म्हणायचं नाही आहे, कारण की तुमची आर्थिक परिस्थिती फार चांगली होती आणि वडील सरपंच असल्यामुळे तुमच्यावर चांगले संस्कार होते, शिस्त होती आणि समाजसेवेची आवड निर्माण झाली होती असंच म्हणावं लागेल, नाही का? तर पुढचा प्रश्न हा आहे सर की सामाजिक कार्याकडे कसे वळले तुम्ही? सर, विशेषतः वडीलच 4था वर्ग पास होते त्या काळचे. हो. आणि वडील शिक्षित असल्यामुळं 6 भावंड एकूण, त्यापैकी मी सगळ्यात लहान आहे. आमचे मोठे भाऊ वर्ग 7वा पास होते. अच्छा. आदरणीय हिरासिंगजी भाऊ. हो का? त्यानंतर दयारामजी भाऊ जे होते आमचे सेकंड नंबरचे भाऊ, ते प्रशासनामध्ये अधिकारी होते. इथं कारंजालाच 10 वर्ष सतत नगर परिषदचे शिवराम राहून गेलेत ते. अच्छा अच्छा. ते डॉक्टर आहेत. वडिलांनी प्रत्येकाला आपापल्या कामी लावलं होतं. एक भाऊ आमचे जिल्हा परिषद वाशिम सदस्य होते. हो. पंचायत समिती मानोऱ्याला उपसभापती होते. या पद्धतीचं वातावरण सर, राजकीय वातावरण होतं, सामाजिक विकास करायचंही वातावरण आमच्या घरामध्ये वडिलांकडूनच आम्हाला ते परंपरा मिळालेली आहे. म्हणून मनामध्ये एक उत्साह होता. अच्छा अच्छा. आता तुम्ही एक प्रश्न मला केला की तुम्ही समाजकार्यामध्ये काय केलं. हो. सर, माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वडील मला म्हणायला लागले की आता तुझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, आपल्या ग्रामीण भागामध्ये तर चांगल्या मुली आहेत, परंतु त्यांना विवाहासाठी त्यांना अडचण जाते आणि गरिबांच्या कुटुंबामध्ये ते जातात. त्यासाठी कमीत कमी तर 10वी किंवा 12वीपर्यंत मुलींचं शिक्षण व्हायला पाहिजे, मुलंही शिकायला पाहिजे. म्हणून वडिलांची आज्ञा पाळून त्यावेळेस आदरणीय स्वर्गवासी DS राठोड साहेब आमदार बनले होते 1985मध्ये. आमच्या भावांचा आणि आमचे सगळे संबंध होते DS राठोड साहेबांची. त्यांना विनंती केली, घरी बोलवून वडिलांनी त्यांना सांगितलं की आम्हाला एक शाळा इथं पाहिजे, त्या भोईनीला. त्यावेळेस आमदार साहेबांनी होकार दिला आणि वडिलांच्या शब्दाला, भावांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी 1987मध्ये तिथं वर्ग 8वा सुरू केला सर. आणि ती संस्था माझ्याकडे त्यांनी जबाबदारी टाकली. मी 8वीपासून 8, 9, 10 त्यानंतर 5वीपासून सुरू केलं मग मी. आणि नंतर मग 5वी ते 12वीपर्यंत संस्था तिथं चालली सर. सतत 1987 ते आज सगळ्यात आतापर्यंत हे सुस्थितीत शाळा सुरू आहे. म्हणजे 2025पर्यंत सुरूच आहे. आणि चांगले गरिबांचे विद्यार्थी सर, ज्यांना आर्थिक स्थिती नाही त्या लोकांना मदत करून त्यांची फी वगैरे भरून हॉस्टेल सतत सर 10 ते 12 वर्ष मी सुरू केलं. अच्छा. वसतिगृह मुलींचं नाही, मुलांचं वसतिगृह सुरू केलं. गरिबांच्या मुलांना वसतिगृहामध्ये ठेवलं आणि विशेष लक्ष देऊन त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याकडे माझा भर होता सर. अनेक मुलं लागले सर, म्हणजे पोलीसमध्ये आहेत, लेक्चरर आहेत, अनेक डिपार्टमेंटमध्ये लागलेले आहे सर. त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि सर, पुढचा एक प्रश्न मध्येच विचारतो की शिक्षणाविषयी तुमचं काय मत आहे? पूर्वीचं शिक्षण, आताचं शिक्षण, याच्यामध्ये आपण अंतर कोणत्या प्रकारे करू शकतो? आधीचं शिक्षण होतं स्वस्त, आताचं झालं महाग, आणि आधी सरकारी होतं, आता प्रायव्हेटायझेशन झालं, भरपूर त्याच्यामध्ये समस्या निर्माण झाल्या. अनेक शाळा
सरकारी जिल्हा परिषदेच्या बंद पडत आहे. तर शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे, परंतु आता शिक्षणच महाग झालं. तर शिक्षणाविषयी आपले विचार थोडक्यामध्ये सांगाल आम्हाला? सर, शिक्षण आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हो. जो कोणी त्याला ग्रहण करेल तो गुदगुल्याशिवाय राहणार नाही. राहणार नाही. आणि ती परिस्थिती त्यावेळेस त्यांना माहीत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं महत्त्व आपल्याला पटवून दिलं आणि म्हणून शिक्षणाशिवाय कुठल्याच व्यक्तीचा किंवा कुठल्या समाजाचा विकास होत नाही हे आपल्याला माहीत आहे. परंतु आज शिक्षणामध्ये इतकी स्पर्धा तयार झाली सर. हो. वेगवेगळे टेक्निकल शिक्षण आलेत, त्यामध्ये ग्रामीण भागाची मुलं मागं पडायला लागले. माझं मत असं आहे सर शिक्षणाविषयी की महाराष्ट्र शासनाने विचार करावा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा आपल्या आता बंद होऊन राहिल्या, त्यावर कुठेतरी सखोल अभ्यास करून प्रत्येक मुलांना, बाहेर जे मुलं आहेत या मुलांना कोणत्या पद्धतीनं आपल्याला प्रत्येकानं शिक्षणाचं एक बंधनच असावं असं मला वाटते. आणि जिल्हा परिषद शाळा बंद करू नये. विद्यार्थी एकही असेल तरी त्यांना शिक्षण मिळालंच पाहिजे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असं मला वाटते सर. फार विकासही नाही होणार. सुंदर विचार आहे आपले. कारण की शिकेल तोच पुढे जाईल, तोच टिकेल असं तुम्हाला म्हणायचं आहे. शिक्षणामुळेच तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये क्रांती झालेली आहे. तुम्हाला याची जाणीव आहे. म्हणून तुमचं परत अभिनंदन करतो. कारण की शिक्षणाचं महत्त्व ज्यांना समजलं तो पुढं गेल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, पायात चप्पल नसली तरी चालेल, पण हातात पुस्तक पाहिजे. बरोबर. तर पुस्तकाला किती महत्त्व आहे, म्हणजे शिक्षणाला किती महत्त्व आहे. आणि तुम्ही एक हळहळ व्यक्त केली आणि सल्ला दिला मुलाचा सर, की एक विद्यार्थी जरी असेल तरी शाळा बंद पडू नये. बरोबर. अनेक शाळा बंद पडत आहे. फार दुःख होत आहे आपल्याला. बरोबर. आपण शिकलो, थोडंफार पुढे गेलो, पण ग्रामीण विभागामध्ये शाळाबाह्य अनेक विद्यार्थी आहेत. त्यांना राहण्याची, खाण्यापिण्याची, शिक्षणाची बरोबर व्यवस्था नाही आहे. सगळे लोक शहरामध्ये येतात, मुलांना शहरातील शाळेमध्ये टाकतात. कोंडवाळ्यामध्ये टाकण्यासारखा हा प्रकार आहे. ज्या शाळा चांगल्या असतील त्यांचं अभिनंदन करू आपण. बरोबर. परंतु ज्या शाळा फक्त व्यापार करत आहेत, शोषण करत आहे, बरोबर, ते चांगलं नाही आहे असंच मला म्हणायचं आहे. बरोबर. हे व्यवसाय म्हणून झालेले आहे. व्यवसाय झालेला आहे आणि कोणताही व्यवसाय जर नफ्याकडे गेला तर हानिकारकच असतो. शिक्षण हे एकदम समाजसेवेचं माध्यम आहे ना. विकास. ज्याप्रमाणे डॉक्टरी ही सेवा आहे असं म्हटले जाते, परंतु 50% पेक्षा डॉक्टरी व्यवसाय करणारे डॉक्टर्स पैसाच वसूल करतात. कोर्टामध्ये ज्याप्रमाणे तारीख पे तारीख असते, त्याचप्रमाणे डॉक्टरकडे एकदा तुम्ही जर गेलं तिथेही तारीख पे तारीख, दवाई पे दवाई, गोळ्या घ्या आणि पोटामध्ये मेडिकल स्टोअर्स बनवून टाका आणि तुम्ही मानसिक गुलाम बना आणि त्यांच्यावर आश्रित होऊन जा. ही शोकांतिका आहे सर आपल्या या समाजाची. म्हणून हेल्थ इज वेल्थलाही आपण महत्त्व दिलं पाहिजे असं मला पण वाटते. आणि पुढचा प्रश्न मी माझ्या चॅनलविषयी विचारतो की माझं चॅनल जे आहे ते अंधविश्वास का सच हे माझ्या चॅनलचं नाव आहे. आणि प्रत्येक समाजामध्ये अंधश्रद्धा पसरलेल्या आहे. आपल्या बंजारा समाजामध्ये सुद्धा भरपूर अंधश्रद्धा पसरलेल्या आहे असं मी सांगतो आणि तुम्हीही सांगाल. कारण की जोपर्यंत ह्या अंधश्रद्धा समाप्त होणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास होणे अशक्य आहे. तर तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो सर, की आपल्या समाजामधील अंधश्रद्धा कशा दूर होतील? काही तुमच्याकडे उपाय आहे का? उपाय तर आहे, म्हणजे मी कुठं बोलत असतो संधी मिळेल तिथं. अच्छा. परंतु अंधश्रद्धा ही बंजारा समाजामध्येच नाही, इतरही समाजामध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण वाढलेलं आहे सर. हो. लोकांना त्यामधलं एक नॉलेज जे असते, माहिती जी असते ती कमी असल्यामुळं, शिक्षण नसल्यामुळं नॉलेज कमी आहे. नॉलेज कमी असल्यामुळं आपण विश्वास कुठंतरी ठेवतो. अज्ञान असल्यामुळं आपण विश्वास ठेवतो. म्हणून शिक्षणावर जोर द्यायला पाहिजे. शिक्षित व्यक्ती हा सर्जनशील असतो. कुठंतरी निरीक्षण, परीक्षण आणि संशोधन करण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न तो करत असतो. अंधश्रद्धा ठेवल्यापेक्षा
डोळस श्रद्धा जर ठेवली तर जरा बरं लागेल. आमचे आदरणीय आमचे संत हां जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांनी देखील सांगून ठेवलेलं आहे, हां जाणजो छाणजो पचज मानजो. अच्छा. याचा अर्थ तोच आहे सर. आधी तुम्ही निरीक्षण परीक्षण आणि त्यानंतर संशोधन जे आपण शास्त्र जे तयार होते त्या पद्धतीचं संत सेवालाल महाराज त्याकडे सांगून गेलेत. हो रामराव महाराजही हे सांगत होते की अंधश्रद्धेवर तुम्ही विश्वास ठेवू नका. म्हणून कुठंतरी शिक्षणाचं जे मूळ शिक्षणच आहे त्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे सर. त्याशिवाय अंधश्रद्धा दूर होणार नाही असं मला वाटते. बरं, आता ह्या अंधश्रद्धेविषयी आपण विचार व्यक्त केले आणि स्पष्ट सांगायचं म्हणजेच आपल्या समाजात बळी प्रथा आहे. जादूटोण्याच्या नावानं भांडणं होतात, काही स्त्रियांच्या अंगामध्ये देवी येते. बरं, ही बळी प्रथा थांबावी असं तुम्हाला वाटत नाही का? हो सर. यस सर. यस वाटतेच मला. हा, कशी आहे बळी प्रथा आपल्या समाजातील? नाही, बळी प्रथा हे आधी परंपरेनुसार चालू आहे. हां पहिली माळ आहे, दसरा आहे, दुसरी माळ, तिसरी माळ वगैरे. हां हे लोक, त्या जुने काळचे लोक ते त्यावेळेस फार देवाला मानत होते हो आणि ते बळी दिल्याशिवाय त्यांना ते करमत नव्हतं. दरवर्षी त्यांचे सण ठरलेले असायचे हो आणि ती प्रथा अजूनही सुरू आहे. परंतु काही शिक्षित लोक, तुमच्या माझ्यासारखे लोक आता त्यावर सुधारणा करत आहे. हां बळी नेत्याचा एक नारळ घेऊन त्या ठिकाणी नारळ फोडतात आणि अच्छा, त्यांनाच अच्छा. बळी म्हणजे दिलेला आहे असं समजून समजतात. त्यांचं ते हां. ते फेड करतात असं मला वाटते सर. हो का? आणि आपल्या समाजामध्ये व्यसनाधीनताही वाढलेली आहे आणि लोक ऐकत नाही. नवीन पिढीसुद्धा कोणाचं आदर्श घ्यावे हे त्यांनाही माहीत नाही. मग यांच्यासाठी काही संदेश आहे का? सर, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. व्यसनाधीनता म्हणा, बेकारी म्हणा. हो बेकारी असल्यामुळेच व्यसनाधीनता वाढली सर. हो आणि म्हणून मला असं वाटतं की तुमच्यासारखे माझ्यासारखे शिक्षित लोक जे आहेत, आफ्टर रिटायरमेंट हा. नंतर आपण कुठेतरी वेळ काढून हां प्रत्येक गावामध्ये आपण प्रबोधन करून विषय घ्यायचे आणि विषयानुसार आपण त्यांना प्रबोधन करायचं. एखाद्या विषयावर त्यांना सखोल अभ्यास सांगायचा, आईवडिलांना बसवायचं, त्यांनाही बसवायचं. हा. आणि ग्रामीण भागामध्ये जाऊन हा. आपण जर असं थोडंसं प्रयत्न केला तर काही प्रमाणात ते कमी होऊ शकते असं मला वाटतं सर. निश्चितच फार चांगले म्हणजे विचार आहे आपले आणि आपली सूचना, सजेशन, मार्गदर्शन फार मोलाचं आहे. आपण तसं करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या भोयनीपासूनच सुरुवात करू. एखाद्या दिवशी जाऊ तुमच्या गावाला, भोयनीला, हो सर. आणि लोकांना एकत्र करू आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. फार छान सांगितलं तुम्ही. आणि आता वळतो थोडंसं परिवाराविषयी माहिती सांगा आम्हाला, की तुम्हाला मुलं-बाळं किती आहे, त्यांचं सर. शिक्षण किती झालं? ठीक आहे सर. मला एक मुलगा, ललित नावाचा मुलगा आहे. अच्छा. त्याचं शिक्षण BE सिव्हिल झालेलं आहे. हो का? त्यानंतर त्यांनी MPSC मध्ये 2-3 प्रयत्न केले. थोड्या मार्काने ते कमी त्यांना रिझल्ट यायचा. हा. परंतु डिसेंबर 2019 मध्ये तो महाराष्ट्रामध्ये प्रथम आला सर MPSC. अरे वा वा वा, अभिनंदन ललितचं धन्यवाद. आणि तुमचं आणि मॅडमचं सुद्धा. धन्यवाद सर. कारण की तुमच्या मार्गदर्शनाने म्हणजे व्यक्तिमत्वामुळे तो प्रभावित झाला, त्याला चांगल्या सवयी लावल्या, म्हणून एवढी मोठी स्पर्धा परीक्षा. सर ज्याला स्पर्धेचं महत्त्व माहीत आहे तो विसरणार नाही. त्याचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे. धन्यवाद तुमच्या सर. धन्यवाद. ललितचं धन्यवाद. बढिया काम केलं तुम्ही. तो आणि सध्या कुठे आहे आता तो सध्या वाशिमला आहे सर, क्लास 1 म्हणून. अच्छा अच्छा. नगररचना अधिकारी म्हणून का? वाशिमला आहे. हां. आणि 2 मुली आहेत. आणखी? एक प्रणिता म्हणून PhD झालेली आहे. ती म्हणजे पुसदला ललितपेक्षा आहे. मोठी का? नाही, छोटी आहे ती ललितपेक्षा. आणि दुसरी एक रुचिता म्हणून. हो. ललित, प्रणिता आणि रुचिता. बरं. प्रणिताचे मॅरेज झालेलं आहे. हो. ते पुसदला आमचे EY आहे, DYSP सेवानिवृत्त दयारामजी चव्हाण साहेब, बरं, त्यांची बरं. सून आहे. हो. त्यांनाही 2 मुलं आहेत. ती तिथेही संस्था चालवते, शाळा, कॉन्व्हेंट आहे तिच्याकडे. अच्छा अच्छा अच्छा. आणि म्हणजे PhD झालेली तिला आहे. वळण लागलेलं आहे ना शिक्षणाचं. हो, हो, हो. हां, खूप ती आवड कशी आहे विसरणार आहे. शिक्षणाची. हां, छान छान. दुसरी हां. मुलगी अकोल्याला दिलेली आहे. MSCB मध्ये जावई आपले इंजिनियर आहेत. हो ते मूळ त्यांचं जोंडी आहे आणि अमरावतीला राहतात EY आमचे. हो तर या पद्धतीचं त्यांचं शिक्षण झालं. हो. आणि आज थोडंसं बरं वाटेल माझ्या परिवारामध्ये सर. एकूण 7 डॉक्टर आहेत.
अरे बापरे. वडिलांच्या म्हणजे रतिरामजी नाईक जे म्हणजे आमचे सगळे वडील आहेत, डॉक्टर तर मग पेशंट कोण बनेल? 7 डॉक्टर आहेत. सुनबाई आमचे डॉक्टर आहेत. हा. इथं आमचे मोठे बंधू राहतात, डॉक्टर भीमरावजी राठोड साहेब. त्यांचे दोन्ही चिरंजीव MS आहे सर. हा हा. एक MS आहे आर्थो आणि एक MGS आहे राहुल आणि विपुल. अच्छा, इथे एक राहुल डॉक्टर आहे ना, राहुल राठोड. हो हो. आणि सुनबाई डॉक्टर MS आहे. हा हा. त्या मोठ्यांची सुनबाई MS आहे. आमचे DR राठोड साहेब जे मोठे बंधू आहेत, हो. आमचे मार्गदर्शक, हो. अमरावतीला राहतात. त्यांचेही चिरंजीव MBBS MS आहे. फार या चांगलं आहे. पद्धतीचं आहे सर ते. म्हणजेच लहानपणापासून तुमच्या परिवारावर जे शैक्षणिक वातावरण निर्माण झालं, जे संस्कार झाले आपण त्याला असं म्हणू, हो सर. ते त्याचा पाठपुरावा करून पुढे गेले. बरं, ललित हा कसा अभ्यास करायचा स्पर्धा परीक्षेमध्ये आणि तुमचं काय मार्गदर्शन आहे त्याच्यामध्ये? चांगला प्रश्न विचारला सर. बरोबर आहे. हां, आईवडिलांचा असते. सर लहानपणापासून माझे स्वप्न असे होते की हां. संधी, एका व्यक्तीला 2 संधी असते सर. बरं. जर आपलं कुठंतरी मार्ग चुकला असेल तर मग मुलाच्या कडून आपण करून घेऊ शकतो. हो. वडिलांना 2 संधी असते. बरं. जर आपण झालो नाही तर आपला मुलगा क्लास होईल, अशी जिद्द माझ्या मनामध्ये होती अच्छा, सर. अच्छा, ही जिद्द माझी पहिली होती, पक्की पहिली जिद्द होती माझी. म्हणजे मी नाही बनलो तर माझ्या मुलाला बनवी. माझ्या मुलाकडून क्लास 1 बनून घेईल असं मला वाटत होतं सर. आणि ती जिद्द मी सोडली नाही. अरे वा. त्याला आग्रह नाही केला, हां. परंतु वातावरण असं इतकं लवचिक ठेवलं मी सर त्यासाठी. मी अच्छा. रोज शाळेतून यायचं. हां. तिची आई शिकलेली आहे हो. आणि म्हणून ते घरी अभ्यास घ्यायची आणि मी शाळेतून घरी आल्यानंतर मी थोडंसं रिव्हिजन वगैरे घ्यायचं. हां. शाळाही चांगला भेटला. इथं JD मध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. हां. आणि म्हणून ते शिक्षक आणि माझा संबंध होते. मी त्यांना नेहमी भेटायचं किंवा त्यांच्याकडे लक्ष असू द्या. हो. घरी आल्यानंतर अभ्यास घ्यायचा आणि ते सर अगदी जुळून आलं. आणि योग असा होता, आमच्या आईवडिलांचे आशीर्वाद होते. नेहमी सांगायचे की हां. तुमचे मुलं चांगले बनतील. हां. ते आशीर्वादही सोबत होतं सर. अंधश्रद्धा नाही, परंतु मनामध्ये आत्मविश्वास हो, होता हो, हो. की वडिलांचा आशीर्वाद, आईंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी म्हणजे आहे. प्रोत्साहन मिळालं त्याच्यामुळे. प्रोत्साहन मिळालं. आणि त्या पद्धतीनं आज क्लास 1 म्हणून आहे. मला भूषण आहे सर. तिचं नाव आहे सर की ललित संगीता वसंतराव राठोड वर्ग 1. तर ते थोडंसं बरं वाटते सर हो मला. हो. म्हणजे तुम्ही अभिनंदनास्पद कार्य केलेलं आहे आणि तुमचे संस्कार दिसतच आहे. बाप वैसा बेटा असं म्हणतात. काही पॅरेंट्स थोडं दुर्लक्ष करतात. हो सर. म्हणजे विद्यार्थी, म्हणजे मुलगा आपल्या शाळेत गेला, तो आला, तो काय करते, कसा अभ्यास करते याकडे लक्ष नसते. आणि काही काही जे पॅरेंट्स आहे व्यसनाधीन पण आहे, बरोबर. ते बिचारे त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. बरोबर. मग मुलं काय आदर्श घेईल? बरोबर. आणि वयवर्ष 1 ते 5 पर्यंत आहे ना सर, जे लहान विद्यार्थी असतात ते आपल्या आईवडिलाचं अनुकरण करतात. बरोबर. आईवडील त्याला जसे संस्कार बोलतात, म्हणतात. हां, जसे बोलतात, वागतात, त्याचं ते CCTV आहेत. ते हो ना. लहान लहान आपले CCTV आहेत. ते आपल्याकडं निरीक्षण करतात. आईवडील जसे बोलतात, वागतात, खातात, पितात आणि विशेष म्हणजे भांडतात, त्याचंही निरीक्षण करतात. सर एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. हा, हे कसे घडले. हो. तरी मी कुठेतरी वाचण्यात आलं होतं सर माझं काय की वातावरण कसं असावं घरातलं. हो, जर मुलाबाळांना संस्कार घडवायचे असेल हो हो तर त्यामध्ये असं लिहिलं होतं की आईवडील, मुलांचे आईवडील लहानपणापासून ज्यावेळेस मुलांचा जन्म झाला आपल्या घरामध्ये, बाळ समजा मोठं होत आहे हो. दिवसेंदिवस, तर त्यावेळेस आईवडिलांना कसं वागायला पाहिजे. तर आम्ही सर त्या मुलांच्या समोर कधीही असं वादविवाद किंवा कसाही प्रसंग असेल तरी थोडंसं वेळ गेल्यानंतर आम्ही एकमेकाला समजून घेत होतो, परंतु त्यांच्यासमोर आम्ही वादविवाद कधीच नाही घातला सर आयुष्यामध्ये. मला पत्रकारांनी पहिल्या वेळेस विचारला, इथे पत्रकार आले होते, तो मिरिट आला त्यावेळेस, आणि त्याचा सत्कारही झाला सर. महाराष्ट्र शासनाने 2024 मध्ये उत्कृष्ट अधिकारी म्हणून ललितचा सत्कारही करण्यात आला. अरे वा. पुरस्कार त्याला मिळालेला आहे. त्यावेळेस मला पत्रकारांनी विचारलं की हे असं कसं तुम्ही घडवले यांना. सर मी त्यांना एक मुद्दा सांगितला की घरातील वातावरण जे आहे आई वडिलांचं ते आम्ही खूप लवचिक ठेवलं, खूप आनंदमय वातावरण घरात, शैक्षणिक वातावरण ठेवलं, शैक्षणिक वातावरण ठेवलं, पेपर आणून ठेवायचं मी, आणि तेच संस्कार आपण जसं वागत होतो सर. आयुष्यामध्ये मी कधी सुपारी नाही खाल्ली त्यांच्यासमोर. अरे वा.
आणि वाचन माझं नेहमी असायचं, नियमित असायचं. आईचंही वाचन नियमित असायचं. रिकामा वेळ असेल तर ते आई त्यांची काही ना काही वाचत असायचे. या पद्धतीचं वातावरण ठेवलं आणि म्हणून हे आम्हाला असं फळ मिळालं असं मला तरी वाटतं. बिलकुल ते बोले तैसा चाले असं म्हणतात. आणि लहान मुलं आपल्या पूर्ण परिवारातील पहिली शिक्षिका तर आईच असते बरोबर. आणि शिक्षक वडील असतात. बरोबर. तुमचं त्यांनी निरीक्षण केलं आणि तुम्ही त्यांच्यावर जाणीवपूर्वक चांगले संस्कार केले. बरोबर. त्या संस्काराचं त्यांनी अनुकरण केलं आणि आपल्या अंतर्मनामध्ये सेव्ह केलं. आणि मला एक असं सांगा सर तुम्ही की तुम्ही त्यांना भूताची भीती दाखवली का कधी? कधीच नाही सर. भूत आहे म्हणून? नाही नाही नाही. हे आणि नाव मॅडमने म्हटलं का अंधारात जाऊ नको, तिकडे कोल्या आहे, भोंग्या आहे, भूत आहे, नाही 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 तसं असं बोलल्या का नाही, कधी? नाही, नाही. प्रोत्साहित केला मी नेहमी. असं का? हो, नेहमी. प्रोत्साहित केलं. नेहमी. बरं, तुम्ही त्यांच्या समोर कधी भांडले का? कधीच नाही सर. आपसात? नाही नाही कधी नाही भांडले? नाही नाही. वा वा. मग एक का नाही भांडले? कॉमेडी म्हणून आम्ही एखादं रागी असेल तरी ते कॉमेडीमध्ये घ्यायचं. हा हा. त्याच्यानंतर समजून आणि तिथपर्यंत रागही कमी व्हायचा. एखादी काही जर समजा प्रसंग तसा असेल हा. तर त्या पद्धतीने आम्ही ते त्यांच्या समोर कधीच आम्ही भांडलो नाही. म्हणजे दिसलेच नाही नाही, भांडताना? नाही. बरं, म्हणजेच म्हणजे अनुकरण करायला त्यांनी सगळं चांगलंच पाहिलेलं आहे. बरोबर. आणि मारलं का कधी तुम्ही? रागावले का त्याला? कधीच नाही रागावलं सर त्यांना. म्हणजे कधीच नाही. रागावण्याची वेळच नाही नाही आली? नाही नाही. फार चांगले विद्यार्थी आहे. म्हणजे विद्यार्थी म्हणजेच तुमचे पुत्र आणि कन्या आहेत आणि या वातावरणातून ते पुढे गेले म्हणूनच तर ते आज बनले. बरोबर सर. कारण की त्यांनी ठरवलं की आपले आई बाबा कसे बोलतात, वागतात, खातात, पितात, राहतात बरोबर सर. ते करत गेले आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या व्यवहारामध्ये त्या गोष्टी घुसल्या. त्यांनी कितीही प्रयत्न केला असता तरी ते बिघडले नसते. बरोबर सर. आजकालचे बहुसंख्य मुलं हो सर. तेच कमी वयामध्येच मोटरसायकल चालवतात, जोरजोराने वाजवतात, आईवडिलांच्या पैशावर ते उधळमाज करतात. बरोबर. आणि ते ऐकतच नाही, आईवडिलांचंच ऐकत नाही बहुसंख्य विद्यार्थी. नाही हेच तर आहे की नाही? व्हायला पाहिजे. बिघडले आहे. हेच कमी व्हायला म्हणजे पाहिजे. हो, त्यांची फॅशन बघा, केस मोठमोठे, कपडे बारीक म्हणूनच बारीक. मी तुम्हाला एक विचार सांगा बरं सांगितला याविषयी. बोलता बोलता सांगितलं. मी तुम्हाला सांगितलं हां की आफ्टर रिटायरमेंट जे आपल्यासारखे शिक्षित लोक आहेत या लोकांनी थोडा विचार करून एक समिती गठीत करून प्रत्येक गावामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत याचं कमी कसं करता येईल, प्रबोधन कसं करता येईल त्या पद्धतीचे. आता भजन आपल्या समाजामध्ये खूप आहे, बंजारा भजन, पण भजन लोक ऐकतात परंतु त्याचं काही मनावर त्याचा परिणाम होत काही काल्पनिक गोष्टी टाकतात त्याच्यामध्ये. परंतु हे जे आपण बोलतो समाजामध्ये जाऊन, कारण की आपण घडलेलं आहे मुलांना, त्या मुलांना आपल्यावर विश्वास आहे लोकांचा. म्हणजे उदाहरण त्यांच्या समोर ठेवायचं असं म्हणायचं. उदाहरण आहे, आपण सत्य उदाहरण आपण तयार करून ठेवलेलं आहे. त्यासाठी आपल्यावर त्याचा विश्वास आहे आणि आपण प्रत्यक्ष त्यांना अनुभव सांगतो की कसं वागायला पाहिजे, वडिलांनी कसं वागायला, आम्ही कसे बनलो आणि कसे घडवलं विद्यार्थ्यांना. तर ते माझा हेच प्रयत्न आहे सर आयुष्यामध्ये. शाळा त्यासाठीच मी आठवड्यातून अजूनही मी 2 वेळ जातो. वा वा. शिक्षकांना समजावून सांगतो, मिटिंग घेतो आणि त्यांना समजावून सांगतो की नाही, गरिबाची मुलं आहेत, त्यांना खरोखर शिक्षण द्या, मनापासून शिकवा, प्रॅक्टिकल मनापासून शिकवा, प्रॅक्टिकल त्यांना शिकवा, त्यांना समजलं पाहिजे, ते विद्यार्थी घडवा. या पद्धतीचं मनामध्ये एक पॉझिटिव्ह आहे सर लोकांसाठी. चांगलं आहे. पण जाऊ आपण आपल्या परीनं प्रयत्न करू. आणि शेवटचा मी हा प्रश्न विचारतो सर की आपला समाज या पूर्ण देशामध्ये 13 कोटीपेक्षा जास्त आहे. हो सर. एवढे आपले जे राज्य आहे त्या राज्यांमध्ये आपल्या समाजाला कुठे ओबीसीमध्ये, कुठे जनरलमध्ये, कुठे SC, ST, व्हीजे, NT याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामुळं गोंधळ झालेला आहे. आपला समाज आदिवासी समाजामध्ये मोडतो, मग आपल्याला STमध्ये आरक्षण का मिळू नये, STमध्ये आरक्षण मिळावे यासाठी तुम्ही प्रयत्न करता, आपले समाज बांधव प्रयत्न करत आहेत, आमरण उपोषण करत आहेत. 3-4 लोकांचा त्याच्यामध्ये जीवही गेला. बरोबर सर. आहे की नाही? आपण मोर्चे काढतो, सगळं काढतो, तरी पण सरकार लक्ष का देत नाही? मग STमध्ये आपल्याला आरक्षण का मिळलं पाहिजे? थोडक्यात सांगा बरं सर. हिवाळी अधिवेशन सुरूच आहे. हो, नागपूरला आमचे सहकारी मित्र मोहनजी चव्हाण, TV राठोड सर गेले आहे. अनेक टीमा तिथं आहे, अनेक संघटना तिथं आहेत आणि प्रयत्न आपलं अविरत सुरू राहणार आहे. आपण मूळ आदिवासी जाऊ सर. माझं भाषण होतं 29/10 ज्यावेळेस आपला इथं मोर्चा होता वाशिम जिल्ह्याच्या ठिकाणी, त्यावेळेस मला बोलायला 2 शब्द बोलायला संधी त्या लोकांनी दिली. बरोबर. त्यावेळेस मी माझा विचार मांडले सर तिथं की
आपण मूळ बंजारा वन म्हणजे वनात राहणारा वनामध्येच रहिवासी करणारा हा मूळ बंजारा आहे. हो. आणि सर परिस्थिती अशी आली, खूप जुने लोक आपण आहोत इथं. हो. मुघल आहे, डच आहे, पोर्तुगीज आहे, फ्रेंच आहे, हे लोक राज्य करून गेले इंग्रजापर्यंत सर. आणि ह्या लोकांनी आपला अज्ञानाचा फायदा घेतला. इथं जे उच्च शिक्षित लोक होते त्या लोकांनी आपल्याविषयी त्यांच्या डोक्यामध्ये एक भनक वेगळी निगेटिव्ह पॉईंट त्यांच्या डोक्यामध्ये टाकले की हे लोक जंगलात राहणारे आहेत, यांची जर ताकद वाढली किंवा यांना जर काही अधिकार मिळाले हे तुम्हाला इथं राज्य करू देणार नाही असं इंग्रजांना शिकवण्यात आलं. आणि त्या लोकांनी 1872 ला गुन्हेगारी कायदा, जन्मताच हा समाज जो मूळ जन्माला येईल तोच गुन्हेगार ठरवलं सर. आणि ते सतत 1952 पर्यंत म्हणजे भारत स्वतंत्रही झाला, प्रजासत्ताकही झाला. आणि त्यानंतरही काही कालावधी जाऊन नंतर मग नाईक साहेबांची एक टीम होती, नाईक साहेबांनी प्रयत्न केले आणि तेव्हा मग आपल्याला कुठंतरी ते कायद्यातून बाहेर काढण्यात त्या अन्यायपूर्ण कायद्यातून म्हणजे म्हणून त्या नियमातून बाहेर काढला. म्हणून मला असं वाटतं सर की आपण मूळ आदिवासी जावं. मी या आदिवासी समाजाला एक विनंती करतो या ठिकाणी की आपल्या मूळ आरक्षणाला कोणताही धक्का न लावता किंवा न लागू देता आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षण आम्हाला स्पेशल STB मिळावं अशी विनंती करतो. तुमच्या आरक्षणाला कोणत्याच प्रकारे धक्का लागणार नाही असं आम्ही शासनाला विनंती करू. आणि या महाराष्ट्रामध्ये त्वरित शासनाने अभ्यास करावा आणि अभ्यास करून पुनर्विचार करावा. आणि आपल्या या मागास जे लोक आहेत म्हणजे खूप मागासलेले लोक आहेत आपल्या, ऊसतोड आहे, कामगार हे असंघटित आहे आणि कुठेही जरी गेलो तरी आपलेच लोक मिळतात मला. गरीब लोक आहेत, ते आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये मागासलेले आहोत आपण. आणि त्याशिवाय प्रगती होणार नाही आणि अंधश्रद्धाही भरलेल्या आहेत. त्यासाठी शासनाने विचार करावा असं मला वाटते सर. चांगलं आहे, शासनाने याकडे अवश्य विचार करावा. आपण काही दुसऱ्यांच्या आरक्षणामधून हिसकून घेत नाहीये. आपण स्पेशल ब गट बनवा असंच आपलं म्हणणं आहे. आपण सुरुवातीपासून राहतो तर आदिवासी प्रवर्गामध्येच येतो. काही लोक इतर गटाला, आदिवासी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतात आणि काही लोकांना आमिषही देतात. हे लोक त्यांच्याकडे जातात, यांना पदही मिळते, खुर्च्या मिळते. आणि अजून एक माझा मुद्दा आहे सर या ठिकाणी, मला असं सांगा वाटतं. सांगा की जसं आता शिक्षकांचे TET वगैरे घेऊन त्यांचे ते एक परीक्षा घेऊन त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये पात्रता परीक्षा घेऊन त्यांना ते त्याच्यात हे करायचं. मला असं वाटतं सर की शासन आणि प्रशासन दोन्ही बाजू सारखे आहेत. शासन जर शिकलेलं असेल तर प्रशासनही चांगलं काम करेल असं मला वाटते. कारण की प्रशासनामध्ये उच्च अधिकारी असतात, शिकलेले लोक असतात प्रशासनामध्ये. त्या लोकांना आदेश देण्यासाठी शासनामध्ये जे लोक असतात, कार्यकर्ते, नेते लोक, हेही शिक्षित असायला पाहिजे असं माझं मत आहे. त्यांनाही कुठंतरी परीक्षा द्यायला पाहिजे किंवा कमीत कमी त्यांचं एज्युकेशन पाहायला पाहिजे. आणि त्याच वेळेस त्यांना पक्षाने मान्यता द्यायला पाहिजे किंवा फॉर्म भरायची त्याची अट असायला पाहिजे किंवा त्यांना एक टेस्टच घ्यायला पाहिजे. आता कसं अंगठाबहाद्दर जो असेल तो कलेक्टर, आता तुकाराम जे मुंडे साहेबांचं ते आता त्यांनी ते बळी घेतलं ना सर. आता वास्तविक जर पाहिलं ना तर ते लोक अडाणी असतात, त्यांना काही नॉलेज नसते. आमदार निवडून आला म्हणजे आमदार बनून पैसा असते, पैसा खर्च पण सर बिलकुल. तर इथं कुठेतरी गडबड होत आहे आपली. शासन आणि प्रशासन ह्या दोन्ही बाजू मजबूत जर असेल, शिक्षित जर असेल तर राज्याचा म्हणा किंवा देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही असं मला वाटते सर. शिक्षणाचं अत्यंत महत्त्व आहे आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि विशेष म्हणजे सर शिक्षण घेऊनही चालणार नाही, प्रामाणिकपणा पाहिजे, आहे की नाही. हो सर. शिकलेले लोक सहजतेनं भ्रष्टाचार करू शकतात, बरोबर, आहे की नाही. त्यांची नियत चांगली पाहिजे. बरोबर सर, बरोबर. शिक्षणाचा उपयोग काय आहे मग. शिक्षण घेऊन तुम्ही जर चुपचाप बसले, भ्रष्टाचार करत असाल, वाईट कामं करत असाल, समाजाचं शोषण करत असाल तर त्या शिक्षणाला काहीच अर्थ नाही आहे ना. बरोबर. समजदारी पाहिजे. कमी शिकलेला माणूसही समजदार आणि शहाणा असू शकतो. गाडगे महाराजांचं उदाहरण बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं उदाहरण बघा. त्यांनी समाजासाठी किती मोठं काम केलेलं आहे. आणि
भाऊराव पाटील यांनी किती शाळा उघडल्या, पंजाबराव देशमुख यांनी शाळेसाठी किती प्रयत्न केला. बरोबर. अहो हे कमी शिकलेले होते तरी सुद्धा यांनी आपल्या समाजासाठी, समाजाच्या विकासासाठी, आणि आजकालचे बहुसंख्य हे जे राजकारणी लोक आहे ते भकासच करतात. तुम्ही बघा ना, एकच उद्देश असते विधानसभेमध्ये बघा, संसदेमध्ये बघा, त्यांच्यावर किती केसेस आहे. 50% पेक्षा जास्त आमदार, खासदार हे काय विकास होईल सर? वाईट प्रवृत्तीने समोर आलेले आहे. आता गुन्हेगारीचे यांच्यावर खटलेही सुरू आहे. आजही आता नगरपालिका म्हणा, महानगरपालिका म्हणा, जिल्हा परिषद म्हणा, पंचायत समिती म्हणा, हे स्थानिक लेवलच्या ज्या निवडणूक आहे यामध्ये निव्वळ पैशावाले अडाणी लोक हेच लोक पुढे पुढे करतात. ज्याला नॉलेज आहे, ज्यांना समजते, ज्यांना विकासाचं काही समजते, ज्यांना कायद्याचं काही समजते, या लोकांना बाजूला ठेवून हेच लोक पुढे जातात आणि कशाचा विकास, पैसा फेको आणि बस वोट द्या. म्हणून तर मी गमतीनं म्हणत असतो सर की नेता दिखाता है नोट, मांगता है वोट, और चुन कर आने के बाद में लोगों के अरमानों को पहुंचाता है चोट. जिसको कुछ आता न जाता वो बन गए भारत के नेता. बेईमानी की डगर से नेता दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, खा जाओ इसको तल के. म्हणजे हे बेईमान लोकांसाठी आहे, नाही तर सगळ्याच लोकांना वाटण्याचं काही आवश्यकता नाही आहे की नाही. बेईमान आहे. आज शिवराजजी पाटील आपले चाकूरकर, आज त्यांचं अनंतात विलीन झालं. इतके इमान इतबारे त्यांनी काम केलं, शिक्षणाचंही महत्व माहित होतं. आज का त्यांचा मृत्यू झाला का? बरं, श्रद्धांजली अर्पित करू आपण त्यांच्यासाठी. आपल्या समाजाच्या वतीने आम्ही भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो आणि असेच कार्य आपल्या हातूनही घडावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रतिज्ञा करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. तर मित्रांनो, ही आमची मुलाखत लांबलेली तुम्हाला खरोखरच आवडली की आवडली नाही हे तुम्हीच ठरवा. बराच वेळ आम्ही बोललो, जे योग्य आहे, जे समाजाच्या विकासासाठी आहे तेच बोललो आम्ही, नाही का राठोड सर? हो सर. आम्ही काही चुकीचं बोललो असं आम्हाला वाटत नाही. समाजाचा विकास व्हायला पाहिजे, कोणाच्या भावना दुखाव्या हे पण आम्हाला वाटत नाही. कारण की जोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही तोपर्यंत देशाचाही विकास होणार नाही. मित्रांनो, आपल्या म्हणजे एक मुद्दा अजून राहिला सर. हो, शासनाने विशेष करून जे शेतकरी बांधव आहेत, हो, विशेषतः महाराष्ट्रामध्ये शासनाने विशेषतः शेतकरी बांधवावर शेतीचं काहीतरी त्यांनी सुधारणा करायला पाहिजे. माझे कास्तकार बांधव जे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे सर देशासाठी. शेतकरी बांधव हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून त्यांना प्रथम प्राधान्य द्यावं असं मला वाटते. जसं शिक्षण आणि त्याच पद्धतीनं शेतीच्याकडे विशेष लक्ष द्यावं. त्यांना म्हणजे त्यांच्या उत्पादनाला, धान्याला भाव मिळाला पाहिजे, त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. जंगली प्राणी त्यांच्या शेतीचं नुकसान करतात, कालच अडीअडचणी सुटायला पाहिजे असं मला वाटते. त्यांच्याकडे लक्ष द्यावे आणि शेतकरी बांधवांनी आत्महत्या करू नये असं आम्हाला म्हणायचं आहे. आणि या ठिकाणी आम्ही थांबतो. मित्रांनो, हा इंटरव्ह्यू मुलाखत जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परत भेटू आणखी नवीन माहितीसाठी. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.